डॉक्टर, मी खूप कमी खाते पण तरीही माझं वजन काही कमी होत नाही, अशी कंप्लेंट बऱ्याच स्त्रियांची असते. आणि बऱ्याच स्त्रिया अशी असतात की त्यामुळे बरेच सारे एफर्ट्स करून आता मी वजन कमी करायचा नादच सोडून दिला आहे असं म्हणणाऱ्या सुद्धा बऱ्याच असतात. कारण मग आम्ही कितीही कमी खाल्लं तरी सुद्धा आमचं वजन काही जागचं हलत नाही. तुमच्याही बाबतीत हे होतंय का? तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर बऱ्याचदा आयुर्वेदानुसार वजन कमी न होण्यामागे फक्त तुम्ही खूप जास्ती प्रमाणात खाताय हे एकच कारण नसतं. तर दुसरं महत्त्वाचं कारण जे असतं ते म्हणजे तुमचं वीक डायजेशन. तुमचा जो जठराग्नी आहे तो मंद असतो आणि तो मंद असल्यामुळे तुम्ही जे काही थोडंफार जरी खाल्लं तरी ते प्रॉपरली डायजेस्ट होत नाही आणि त्यापासून आम निर्मिती होते. आम म्हणजेच अपाचित अन्न. आणि हे आम जे तयार झालेलं असतं तर त्याचा एक महत्त्वाचा असा दोष आहे आणि तो म्हणजे हे सगळे रोड्स ब्लॉक करायला लागतं. कारण हे शरीरात साठायला लागतं आणि त्याचबरोबर हे तुमचं फॅट मेटाबॉलिझम सुद्धा डिस्टर्ब करतं आणि त्यामुळे फॅट जे आहे ते तुमच्या बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट व्हायला लागतं आणि तुमचं वजन त्या थोड्याशा खाल्लेल्यामुळे सुद्धा वाढायला लागतं. म्हणूनच जर तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने वेट लॉस करायचा असेल तर आम्ही सुरुवातच दीपन पाचन पासून करतो. दीपन पाचन याचा अर्थ होतो, दीपन याचा अर्थ जो जठराग्नी मंद झालेला आहे त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी प्रयत्न करणं आणि पाचन म्हणजे जे काही अपाचित अन्न शरीरामध्ये साठून राहिलेलं आहे त्याचं पहिल्यांदा पचन करून त्यांनी जे काही रोड्स ब्लॉक केलेले आहेत, त्यांनी ज्या काही सिस्टीम्स ब्लॉक केलेल्या आहेत त्यांचा वे क्लिअर करणं. तर अशा प्रकारे जर का आपण ट्रीटमेंटची स्टार्टिंग केली तर डेफिनेटली तुम्हाला वेट लॉस होताना दिसून येईल आणि मग तुम्हाला प्रत्येक वेळ हवेवरती राहायची गरज पडणार नाही. त्यामुळे नक्की हा उपाय पहिल्यांदा ट्राय करा. जर तुम्ही तुमची वेट लॉस जर्नी स्टार्ट करणार असाल तर डायरेक्टली तुम्ही कुठला तरी डाएट स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करा, तुमचा जठराग्नी कसा आहे ते बघा आणि त्याची पॉवर चांगली केल्यानंतर मग तुम्हाला जे काही डाएट फॉलो करायचं असेल ते नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो फॉर मोर आयुर्वेद रिलेटेड टिप्स. थँक्यू.